मुश्यांसाठी टाकले जाळीमध्ये चांगले शेवण लागले. किती शेवण लागले तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो. नमस्कार मंडळी, तर मी सनील पिढी तुमचं पुन्हा एकदा एका मिनी फिशिंग ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. त्यामुळे सकाळ सकाळी चाललोय स्पेशली मुश्यांसाठी जाळ लागल्यानंतर शिंगासाठी जाळ लागलो, त्याच पाळासाठी. पहिले गेलो जी आपल्या मुश्यांसाठी जाळ लागलो तीच पाळासाठी, आणि त्या जाळ्यामध्ये आपल्या आली ते एक मुशी आली. त्यानंतर गेलो दुसरी मुश्यांची जाळी पालवाला. ती त्या पालवाची केली ती सुरुवात, आणि त्यामध्ये एकाच ठिकाणी लागले ते 3 शेवण. आपण ज्यासाठी स्पेशल जाळी टाकली होती आपण मुश्यांसाठी जाळी टाकली होती, आणि त्याच्या पुढे बघितलं तर मुशी आली. आपली दुसरी मुशी आजची, तिला घेतली पटापट काढून, आणि जाळी पाळवता समुद्रात आला तो म्हणजे भला मोठा साप. बघा किती मोठा साप जाळीमध्ये अडकला होता. आणि जाळी संपता आणखीन काही शेवण लागले ते सुद्धा काढून घेतले. आणि त्यानंतर गेलो स्पेशली 2 शिंगासाठी जाळ लागले त्या पाळासाठी. जाळी पाळायची केली सुरुवात, आणि जाळीमध्ये आले ते जिवंत शिंगाली. पुढे आणखीन एक शिंगाला आली, आणि त्याच्या पुढे बघायला तर आणखीन एक शिंगाली. लागोपाठ 2 शिंगाला लागल्या एकाच बाजूला. शिंगाच्या 2 जाळ्या पाळून झाल्या. 2 जाळीमध्ये चांगल्या शिंगाला लागल्या. जाळ्या पाळवाच्या सर्व जाळ्या टाकून घेतल्या. हे बघा आपल्या मुश्यांच्या जाळीमध्ये लागले शेवण 7 शेवण लागले होते, आणि आपल्या शिंगाळ्याच्या जाळीमध्ये लागले ते शिंगाळे दिसतात तुम्हाला पाठीमध्ये. आणि हा आहे तो बाकीचा मावरा. आपले आजचे मिनी फिशिंग ब्लॉग व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा, आणि भेट लवकर पुन्हा एकदा अशा प्रकारच्या एका मिनी फिशिंग ब्लॉगमध्ये.